शब्दांची लेखन वर्षा चौगुले. श्रोते हो नमस्कार. आजचा शब्द आहे चिरणे. मन्या, बाहेर जातीच आहेस आजोबांबरोबर तर येताना रफूवाल्याकडे जाऊन या ग. माझी साडी बघ, ठेवल्या ठिकाणी चिरलीये, ती रफूला टाकून या. आजी मनूच्या हातात साडीची पिशवी देत म्हणाली. अगं आजी, साडी कशी चिरेल, चिरतात तर भाजी ना, असं मनू म्हणाली. हो मनाबाई, भाजी चिरतात, फळं चिरतात, पण कधी कधी कपडे सुद्धा चिरतात बरं का. काही कपडे कसे चिरतील अगं आजी, चिरून काय करायचं त्याचं. अगं वेडाबाई, त्या अर्थानं नाही चिरत. आजी हसत हसत मनूच्या हातातली चिरलेली साडी दाखवत तिला म्हणाली. कपडे चिरतात म्हणजे हे बघ असे, घडीतून अशा पद्धतीने फाटतात. ते पाहून मनू म्हणाली, अगं मग फाटली म्हण ना, चिरली काय. ही आमची भाषा अशीच आहे ग. एखादा शब्द असा वेगवेगळ्या अर्थानं आम्ही वापरतो, तसाच हाही एक शब्द. अच्छा, असं आहे तर. पण आजी, भाजी फळं चिरताना सुरी वापरतात, तर मग साडी चिरताना. मनूची गुगली. काहीच नाही वापरत, म्हणजे वापरावंच लागत नाही. काय होतं माहितीये का मनूबाई, चंदेरी वगैरे किंवा सिल्कच्या साड्या नेहमी वापरल्या जात नाहीत. मग बरेच दिवस त्या साड्यांची घडी तशीच राहिल्यानं साड्या घडीतून चिरतात, म्हणजेच फाटतात. आजीनं मनूला समजावलं. म्हणजे आपण एखादा पेपर घडी घालून बोटानं किंवा नखानं प्रेस करतो आणि नंतर जादा प्रेस झाला तर तो फाटतो, तसं ना. मनूला आता नेमका साडी चिरल्याचा अर्थ कळला. अगदी बरोबर उदाहरणं दिलं बरं का मनू तू, असं म्हणत आजोबांनी मनूचं कौतुक केलं आणि तिला शाबासकी दिली. मला आज आणखी एक नवीन शब्द कळला आजोबा. अगं कळला नाही, तो होताच, तुला फक्त आज समजला इतकंच. तर आता ती चिरलेली साडी रफूला टाकून या दोघं. गंमत शब्दांची लेखन वर्षा चौगुले. वाचन ऐश्वर्या बेहरे.